राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे बोलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे बोलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे बोलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय राधा रमण हरि गोविंद 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 जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल जय राधा रमण हरि गोविंद 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि जय पांडुरंग 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 हरि
विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठेवरी ठेवोनिया करकठेवरी ठेवोनिया तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले कळापती श्रवणी मकर कुंडले कळापती श्रवणी घटी कुसुमानी विराजित घटी कुसुमानी विराजित हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे हरे
रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल कीर्तन की सर्वांनी म्हणा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांनी हात जोडून माझ्या मागे म्हणायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयत्मुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय सर्वांनी म्हणा देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साधवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो
वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरम्। हरे कृष्णा म्हणा सर्वांनी हरे कृष्णा। उत्साह वाटत नाही, जोरान म्हणा हरे कृष्णा। हां, आता परळीच्या बाहेर आवाज गेला। हरे कृष्णा। तर आपल्या सर्वांचं या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर सर्वप्रथम मी श्री राधा गोविंद देव, रुक्मिणी विठ्ठल, परळे वैजनाथ, शिलप्रभुपाद, गौरनिताय शिलप्रभुपाद व आणि सर्व भक्तांच्या चरणी कृपेची याचना करतो, जेणेकरून मी ते माझ्यावरती कृपा करतील आणि मी आपली सेवा करू शकेल। आणि या सर्व महात्म्यांची, वैजनाथाची, रुक्मिणी विठ्ठलाची ज्याच्यावर कृपा होते, आणि तो जर का मुका असला तर तो बोलू शकते बरं का, आणि पांगळा असेल तर पर्वत लागून पलीकडे जाऊ शकतो। भगवंताच्या कृपेने काहीसुद्धा अशक्य नाही। तसं जर पाहता आपण सर्वजण बौद्धिक पंगू आहोत, कारण की आपल्याकडे एवढी चांगली बुद्धी नाही आहे। पण प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला भगवद्गीता प्राप्त झाली, आपण भगवद्गीता वाचतो। प्रभुपादांच्या कृपेने ही इस्कॉन प्राप्त झालं, आपण नामस्मरण करतो, जपमाळा असतात सर्वांकडे। तर लय पण बुद्धिमान नाही, पण लय पण बुद्धीसुद्धा नाही, पण आपण बुद्धिमान होऊ शकतो, आपण त्या प्रक्रियेमध्ये आहोत। जर आपण बिळून निघालो परळीसाठी तर निश्चित 2, 2.5, सव्वा तासाने आपण परळीला पोहोचणार आहोत। काळाचा टाईम मॅटर करतं फक्त। तर तसंच थोड्या काळानेच आपण असंच सत्संग रेग्युलर ऐकत राहिलो, भगवंताच्या कथा ऐकत राहिलो तर काय होणार, आपण सुद्धा तुकाराम महाराजांसारखे, जशी पांडुरंगाची कृपा तुकाराम महाराजांना प्राप्त झाली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई, ज्ञानेश्वर माऊली, एवढ्या साधू संतांवरती भगवंतांनी कृपा केली, तीच कृपा आपल्याला सुद्धा काय होऊ शकते, प्राप्त होऊ शकते। पण कसं, सत्संगमध्ये हरिकथा, हरिकीर्तन केल्याने, हा ना। तर आपण प्रत्येक शनिवारी एकत्रित होतो, तर आज पण आपण एकत्रित झालो। तर आजचा विषय काय आहे, सरांना व्हॉट्सअप मेसेज मिळाला का? तर जे व्हॉट्सअप ग्रुपला नाही आहेत, प्रभूजींशी संपर्क करा। ईश्वर गोप प्रभू आणि वेणुवादक प्रभू व्हॉट्सअप ग्रुपला आपण सत्संगमधले जे कार्यक्रम आहेत त्यांचा आपण प्राप्त करू शकता, मेसेज प्राप्त करू शकता। तर आजचा विषय आहे पांडुरंग, म्हणजे भगवान विठ्ठल पांडुरंग द्वारकेतून पंढरपूरला कसे आले। भरपूर साऱ्या लोकांना एवढं माहिती आहे की रुक्मिणी मातेला तिचा रुसवा काढण्यासाठी गेले होते कौंडिण्यपूरला, अमरावतीला, हा ना। कौंडिण्यपूर, अमरावती, आपली रुक्मिणी माता कुठली आहे? भगवंताची पहिली पत्नी। गुरु महाराज सांगतात पहिली पट्ट राणी, 16,108 राण्या आहेत, पण आवडती राणी कुठली आहे? आपल्या महाराष्ट्राची बरं का। आपल्या महाराष्ट्राची, आपल्याला गर्व असलं पाहिजे, बरोबर ना। आपली लेक कुठं दिली आपण? गुजरातमध्ये दिली, बरोबर की नाही? तर गुजरातचं आपलं जवळचं शेजार धर्म पण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एक लेक रुक्मिणी माता आपण कोणाला दिली? पांडुरंगाला। ते कुठले आहेत? तसं ते सगळीकडचेच आहेत। पहिला मथुरेत होते, एक रात्र पण, काही तास पण नाही थांबले। मथुरेतून कुठे गेले भगवंत? जन्म झाल्यावरती गोकुळात गेले, हा ना। गोकुळीच्या सुखा अंत पार, तुकाराम महाराज गातात, नाही लेखांत पार। हे भगवंता, तुम्ही गोकुळीचं सुख आहे म्हणे, तुमचं सुख म्हणे, त्या सुखाचा अंतच लागत नाही म्हणे, एवढं सुख आहे म्हणे।
भगवंताच्या सान्निध्यामध्ये एवढं सुख आहे म्हणे, किती सुख आहे, खूप सुख आहे म्हणे, त्याचा अंत लावू शकत. हां, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या. जेव्हा बाळकृष्ण नंदा घरी आले तर नर नारी जेव्हा त्यांनी दर्शन केलं गोकुळेच्या त्या कृष्णाचं, सर्वजण काय झाले म्हणे, आनंदित झाले. काय प्राप्त झाला त्यांना, आनंद प्राप्त झाला. आणि भगवंताचं एक नाव काय, आनंद, आनंद कंद, आनंद सिंधू, आनंद सागर, असे भगवंताचं नाव आहे. तर ते आनंदल्या नर नारी, काय झालं, सर्वांना आनंद झाला. तर ते भगवंत, तेच मथुरेचे गोकुळेचे भगवंत द्वारकेत आले, तेच भगवंत पंढरपुरात कसे आले, याची एक विशेष कथा आहे. कथेमध्ये कथा आहे, ध्यानपूर्वक ऐका म्हणजे आपल्याला समजेल. खूप मोठा विषय, पण आपण संक्षिप्त करून ऐकण्याचा, सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी सरळ बसा, हां, ध्यान मुद्रेमध्ये. तर एकदा काय झालं आपल्याला माहिती आहे, जेव्हा कृष्ण द्वारकेत राहायचे, त्यांच्या किती पत्न्या होत्या, किती असतात, 16,100. एवढ्या बायका असतात का, एक केली तर ठीक आहे, पण एकीला दुसरी आणली तर, एकीला सवत दुसरी आणली तर काय होतं, तू मै होतं, बरोबर ना. दोघी भांडतात आणि त्याची काय होते, चटणी होते. हा ना, कीर्तनकाराचं प्रवचनकाराचं कधी कधी तसं होतं. कसं काय होतं म्हणे, कीर्तनकार गात असतो एक, मृदुंगी वेगळा वाजत असतो, पेटी वेगळी वाजत असते, करताल झांज मृदुंगी वेगळं वाजत असतं, बरोबर. मग कीर्तनकाराला काय म्हणलं लागतं, इकडे पेटी इकडे तबला, मध्येच बुवा तबला. पेटी वेगळी वाजते, तबला वेगळा वाजतो, बाबा बुवा वेगळंच गातो, बरोबर ना. मग एक असली तर एवढे सर्व अरेंजमेंट करायला लागते. 2 झाल्या तर किती त्रास होत असेल. आणि ज्याला 16,108 एवढ्या बायका त्याच्या घरात किती भांडण असेल, कल्पना करू शकत. पण काही भांडण वगैरे काय नाही बरं का. बघ, नारदांना एकदा प्रश्न पडला, दोघी असलं तर किती त्रास होतो एखाद्याला, ह्याच्या 16,108 आहेत, बघूया आपण जाऊन मज्जा. आणि जेव्हा द्वारकेमध्ये पोहोचले हे नारद मुनी, तर सगळीकडे एकदम सुखसुखाट, एकदम आनंद आहे, आलबेल आहे सगळीकडं. हां, जिथं तिथं भगवंतांना कुणीतरी, भगवंत खायला बसलेत. समजा रुक्मिणी मातेच्या महलामध्ये भगवंत खायला बसलेत, पांडुरंग. रुक्मिणी माता काय करू लागली, सर्विंग करू लागली, वाढू लागली. हां, आणि कुठं कुठं भगवंत काय करायलेत, जेवण झालं त्यांचं, पहुडलेत, वाम कुपशी डाव्या अंगावरती झोपलेत, आपला आराम करायलेत. आणि त्यांची बायको, त्यांची पत्नी काय करायली, चरण समाहार करायला. कुठं कुठं एखादी पत्नी काय करायली, चावर हवा घालू लागली भगवंतांना, सुंदर असं. भगवंत जरा आराम करू लागले तर हवा घालू लागली. कुठं कुठं पत्नी काय करू लागली, भगवंतांचे मस्तक दाबू लागली किंवा असं वेगळं. आणि कुणाचाही काही कंप्लेंट, आणि कंप्लेंट का असावी, सगळ्या पत्नीकडे भगवंता उपस्थित होते. कंप्लेंट कधी येणार, एकीला दिलंय आणि दुसरीला नाही दिले की कंप्लेंट येणार. जसं की चित्रकेतू महाराजांच्या प्रसंगात काय झालं, हे कृष्ण तरी बरं, चित्रकेतू महाराजांना किती बायका होत्या माहिती का, किती बायका होत्या, लई करोडच्या घरात बायका होत्या. एवढ्या बायका होत्या. आणि मुलगाच होत नव्हता म्हणून एवढ्या बायका केल्या त्या. राज्याला वारसदार पाहिजे ना, म्हणून एवढ्या बायका केल्या. पण एकाही बायकोला काय मुलगा झाला नाही. आणि शेवटी एक ऋषी आले, ते म्हणे ठीक आहे म्हणे, होईल म्हणे. खूप विनंती केल्यावर त्याचं नाव काय ठेवायचं म्हणे, हर्षशोक. काय ठेवायचं नाव, हर्षशोक. मुलगा झाला त्याचं नाव हर्षशोक. मुलगा झाला तर हर्ष झाला, एकदम सर्व आनंदित झाले सगळे. पण एकीच जण आनंदी झाली, बाकी जण नाही झाला ना. मग ज्याच्याकडे मुलगा आहे, ज्या राणीला मुलगा आहे, राजा तिलाच जास्त वेळ द्यायचा, आणि बाकीच्यांना विसरूनच गेलं. मग त्यांना ईर्ष्या झाली. मग त्यांनी काय केलं, त्या मुलाला विष घालून मारून टाकलं. आणि शोक झाला, हर्षशोक. त्या मुलाचं नावच होतं हर्षशोक. हां, साधूंनी सांगितलं त्याचं नाव हर्षशोक ठेवा. तर तसं काही मॅटर नव्हतं बरं का द्वारकेमध्ये कृष्णासोबत. 16,108 बायका होत्या. प्रत्येक पत्नीला 10 मुलं होती. किती मुलं, 16,000 गुणिले 16,108 गुणिले 10, कॅल्क्युलेशन करा. आणि एक मुलगी होती, म्हणजे 11 अपत्य प्रत्येकीला होते. 11 गुणिले 16,108 कॅल्क्युलेट करा.
जमत आहे का कोणाला गणित? उघडा मोबाईल. आणि यांना शिकवायला हजारो म्हणजे टीचर होते. हां, शाळेत जात नव्हते, घरच शाळा. घरामध्येच काय करायचं, टीचरनी यायचं त्याला शिकवायचं. बाहेर जायचं काय का एवढा मोठा थाट. आणि प्रत्येकीच्या घरासमोर किती झाले प्रभू? 1,77,188 एवढं आपत्ती होते बघा. आणि त्यांना शिकवणारं टीचर अगणित. त्यांना किती पगार द्यावा लागत असेल विचार करा. किती. तेव्हाचा पगार म्हणजे कागदाच्या नोटामध्ये विनिमय होत नव्हता, सोन्याच्या मुद्रा होत्या, सोन्याची नाणी होते, बरोबर ना. आता तर सोनं घालायचं अवघड झालंय. बरोबर ना. तिथं सोनं काय करायचे म्हणजे नाणं म्हणजे मुद्रा म्हणून दिलं जायचं, बरं, विनिमय व्हायचा. तर बघा एवढं मोठं ऐश्वर्य होतं भगवंताचं. पण एवढं मोठं ऐश्वर्य सुख समाधान असून सुद्धा ते द्वारकाधीश कृष्ण रात्री जेव्हा झोपायचे, झोपल्यावरती काय करायचे, रडायचे. रडायचे तर एवढं रडायचे की, आणि रडायचे तर आपण म्हणतो ना बावचळलं बरं का पोरग, बरळतं, बरळणं म्हणतात, काय म्हणतात, बरळणं म्हणतात का बावचळणं म्हणतात, दोन्ही शब्द आहेत ना. झोपेमध्ये मुलं कधी कधी बरळतात, असं किंचाळतात, ओरडतात, स्वप्नामध्ये काहीतरी पाहिल्यावरती, किंवा दिवसभर काहीतरी असं काहीतरी रोचक खेळ खेळलेला असतात की ते डोक्यामध्ये बसतं. रात्री झोपल्यावरती ते मित्रासोबत तेच बोलत असतात, कुणी नसतंय, ते पडलेले असतात, मध्यरात्र झालेली असती आणि ते बडबडत असतात. त्याला बरळणं म्हणतात. हा ना. आमच्या तिकडं आरवाड्यामध्ये महाराजांच्या गावी, महाराजांच्या म्हणजे मंदिराच्या मागे एक जण राहतो, त्याचं मळणी यंत्र आहे. मळणी यंत्र म्हणजे माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का? ते खळं झाल्यावरती काय करतात, सगळे ते कंस म्हणजे ज्वारीचे कंस त्या मळणी यंत्रात घालतात. भुसकट एकीकडं पडतं आणि जे धान्य ते एकीकडं निघत असतं. तर तो व्यक्ती आहे ना, दिवसभर ते जेव्हा, आणि ते सगळ्यांचं एकदाच निघत असतं बरं का. इथं झालं की तिथं, तिथं झालं की तिथं, असं ते करायचं असतं. ट्रॅक्टर जोडायचं, जायचं तिकडं लावायचं, परत तेच आणारे टाकारे, ते दिवसभर त्याला तेच बोलायचं असते, आणारे. आणि मग जेव्हा हे रात्री झोपायचा, समजलं सगळ्या, बायको बाजूला, मुलं बाजूला, हे काय बोलणार, आणारे टाकारे. बायको पोर उठणार, काय झाले बाबाला, आमच्या वेडी झालीत का काय. पण ते त्याला काय म्हणतात, बावचळणं म्हणतात. तर कृष्ण सुद्धा बरळायचे. काय बरळायचे, हे दिवसभराचा राडा बरळत नव्हते, सुधर्मा सभेत गेलेल्या गोष्टी नव्हत्या त्यांच्या डोक्यात. त्यांच्या डोक्यात वर्षानुवर्षे जे वृंदावनामध्ये काढलेली वेळ आहे ना, मित्रांसोबत, गायींसोबत, यमुनेच्या तीरी, यमुनेत जे पोहायचे भगवंत, नंद महाराज, यशोदेसोबत, जे वयस्कर गोपी होत्या त्यांनी जे प्रेम केलं होतं भरभरून, कृष्ण त्यांचं नाव घेऊ रडायचे. झोपत नसत तर रात्रभर रडायचे. एवढे रडायचे की उशी, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पिल्लो नाही, पिलो, उशी काय व्हायची, ओली व्हायची. एवढी ओली व्हायची की अशी जर दाबली ना तर खाली पाणी पडेल, ग्लास तांब्या भरेल, जगभर एवढं पाणी निघायचं. तर त्यांना आश्चर्य वाटायचं की आमच्यामध्ये काय कमी आहे, आमच्या सेवेत काय कमी की कृष्ण रात्री रडतात. म्हणजे त्यांना टेन्शन यायचं बायकोले. ह्यांना माहिती नव्हतं की आपला नवरा ते व्रजवासी जे त्यांनी जे केलेलं प्रेम आहे त्याच्यामुळे ते आठवून काय करत आहे, त्यांना त्या आठवणीमुळे रडू येते त्यांना. आणि ते आपल्यासारखं रडणं नव्हतं बरं का. आपण जेव्हा रडतो ना तर अश्रू इकडून येतात, दुःख अश्रू म्हणतात त्याला. कुठले अश्रू बोला, दुःख अश्रू. आणि ते खारट असतात. तुम्ही टेस्ट केलं कधी? मी केलंय. कधी रडलं लहानपणी, त्याचं तोंडात यायचं. ते खारट असतात बरोबर ना, इकडून येतात असे दुःख अश्रू. गरम असतात, गरम कशा असतात, गरम असतात दुःख अश्रू, आणि इकडून येतात. आणि खारट असतात. हे 3 लक्षण आहेत. आणि जे प्रेम अश्रू असतात ते इकडून येतात. म्हणे कुठून येतात, इकडून येतात. हे मी पाहिलं. एक शुद्ध भक्त गात होते मायापूरमध्ये पंचतत्वाच्या समोर. आज मी मागं बसलो होतो त्या महाराजांच्या, आणि महाराजांनी कीर्तन करता करता असं मागं पाहिलं का भक्ताकडे पाहिलं, माझ्याकडे नाही पाहिलं. माझ्या मागे एक भक्त बस, त्यांच्याकडे पाहिलं. आणि जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तर महाराजांचा चेहरा मला स्पष्ट दिसला. त्यांच्या इकडून अश्रू येत होते. ते अश्रू कसे आहेत म्हणे, प्रेम अश्रू आहेत, इकडून येतात. आणि ते कशा असतात, थंड असतात, थंड. आणि टेस्टला कशा असतात, गोड असतात. कशा असतात, गोड असतात. तर असे प्रेम अश्रू आम्ही टेस्ट नाही करू शकतो एवढ्या गर्दीमध्ये.
पण पाहू तरी शकलो की बाबा कुणीतरी भगवंताच्या खरंच प्रेमामध्ये रडतंय. तर कृष्ण जेव्हा रडायचे, अश्रू इकडून यायचे, थंड असायचे, गोड असायचे ते. पण पत्न्यांना टेन्शन यायचं, बा आमचा नवरा का रडतोय, हा ना. रुक्मिणी मातेला टेन्शन यायचं. रुक्मिणी, सत्यभामा, जे 16,108 बायका होते त्यांना टेन्शन यायचं, अरे आमच्या सेवेत काय असं कमी आहे की हे रडतायत म्हणे, रात्रभर रडतात, एवढं रडतात की उशी जर पिळली तर पाणी पडेल. तर त्यांनी प्रश्न केला कोणाला? रोहिणी मातेला. रोहिणी माता कोण आहे? बलरामांची आई. मग तिला का प्रश्न केला? कारण का कृष्ण जेव्हा बाललीला करत होते, रोहिणी माता सुद्धा 11 वर्ष गोकुळात राहिलेली होती. कारण का जे वसुदेवांच्या पत्न्या होत्या, फक्त देवकीच वसुदेवांची पत्नी नव्हती, 10-11 पत्न्या होत्या. त्यापैकी त्यांनी काय केलं, आपला कुटुंब कबिला हे संकट पाहून, कंस रूपी संकट पाहून कुटुंब कबिला थोडा विखुरला. तर एक पत्नी कुठं ठेवली होती? गोकुळात. कोणाकडे? नंद महाराजांच्या महालात, यशोदेच्या महालात, जिथं कृष्णाला ते सोडून आले होते रात्री, मध्यरात्री 12 वाजता यमुना पार करून सोडून आले होते. तिथं एक पत्नी ठेवली रोहिणी. त्या रोहिणी मातेने 11 वर्ष कृष्णाच्या सर्व बाललीला पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या, गायल्या होत्या. अहनी 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 गीतानी तद बालचरितानी, जेवढे बालचरित्र भगवंतानी केले, माखन चोरलीला केली, कुठल्या गोपीनी कंप्लेंट घेऊन आली, ते सगळं रोहिणी मातेने आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ते सर्व रोहिणी मातेने काय केलं, 16,108 पत्न्यांसाठी भगवंताच्या कथा केली, भागवत कथा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. नंतर त्या पत्न्यांना समजलं की आपला पती आपल्यामुळं नाही रडत आहे. आणि त्यांना पूर्वी काय वाटायचं, आमच्या सेवेमध्ये काय कमी आहे अशी की भगवंत रडत आहेत, देव रडत आहे म्हणून. बघा, विचार करा, एकतर कोणाचा पती भगवंत व्हावा, पांडुरंगच त्याला पती मिळावा, किती मोठं भाग्य त्याचं. त्याच्यासारखं भाग्य कोणाचं असेल का? रुक्मिणी माता सुद्धा म्हणते, जेव्हा भगवंत म्हणतात, अगे रुक्मिणी तुम्हाला लव्ह लेटर पाठवलं होतं बरं का, ब्राह्मणाला पाठवलं, ब्राह्मणाला, हे देवा म्हणे तुम्ही या ना, तर मी काय करेल, आत्महत्या करेल. जर मला जर तुम्ही भेटत नसाल तर मी कोणाची होणार? शिशुपालाची होणार नाही, मी कोणाची होणार नाही, तुमचीच केवळ होणार म्हणे. म्हणून भगवंत आले न्यायला, बरोबर ना. भगवंताने अपहरण करून रुक्मिणी मातेला द्वारकेला घेऊन गेले, पहिली राणी भगवंताची. तर नंतर त्यांचा संशय निघून गेला, आपल्यामुळे रडत नाहीत ते त्यांचं प्रेम आठवून, किती प्रेम आहे त्यांचं बघा, निस्वार्थ प्रेम आहे ब्रजवासीचं. भगवंता पांडुरंगावरती काही मागत नाही तरी रिवॉर्डमध्ये, नुसतं द्यायचीच इच्छा आहे. कृष्णाला लोणी द्यायचंय. सगळे ब्रजवासी स्त्रिया काय विचार करायचे, आम्ही सुंदर असं काय करू, ताज्या दह्याचं लोणी, पद्मगंधा गायचं बरं का. पद्मगंधा गाय म्हणजे एक अशी गाय की जी केवळ काय खाते, पद्म म्हणजे कमळच खाते, दुसरं काही खात नाही, चारा वगैरे खात नाही. मग तिच्या दुधाचा सुगंध कसा असणार? पद्माचाच. पद्मगंधा गायचं दूध कसं असणार? कमळाच्या सुगंधाने युक्त असणार. त्या गायचं काय करायचे, दही लावायचे, रात्री सकाळी उंचळून लावून लोणी ठेवायचे, असं ठेवायचे की, आणि व्यवस्था करून ठेवायची, चढता यावं त्याला स्टूल वगैरे हे ते खाटाचं, म्हणजे ते कृष्णाने खावं या भावनेमध्ये त्या काय करायच्या, लोणी उंचळायच्या. आणि कृष्ण खरंच खायला जायचे त्यांचे. आणि कंप्लेंट घेऊन का जायच्या? कारण का कृष्णाला पाहणं तरी होईल. जेव्हा मी बाहेर गेलो तो कृष्ण येऊन चोरी करून लोणी घेऊन गेला, पण आता पाहायला नाही मिळालं, आता पाहू म्हणे जाऊन, तो खुश झालाय का नाही आता बाकी लोणी खाऊन. तर असं निस्वार्थ प्रेम जे ब्रजवासींनी, गोकुळवासियांनी कृष्णावरती केलं, ते आठवून ते प्रेमापोटी भगवंत अश्रू ढाळायचे. हे 16,108 राजकन्यांना कळलं, तर त्यांची उत्सुकता जागी झाली की बाबा ज्याच्यावरती देव एवढा प्रेम करावा, आम्ही एवढे सुंदर आहे, एवढं सुंदर शृंगार करतो, नेहमी आल्यावरती एक स्मित हास्य करतो, आल्यावरती पाणी विचारतो, चरणामधले बुटं काढतो, आसन देतो बसायला, त्यांचं चरण संवाहन करतो. एक सुद्धा काम आम्ही आमच्या दासींना देत नाही, सर्व काम आम्हीच करतो. दासींची कमी नव्हती बरं का, द्वारकेमध्ये दास्यांची काही कमी नव्हती. पण या ज्या 16,108 म्हणजे पत्न्या होत्या, त्या दासींना सेवा देत नसत, स्वतःच सेवा करायची. आपलं कसं असतं, आपल्याला सेवा मिळेल देवाची, आपण दुसऱ्यावरती लोटतो. ह्या तशा नव्हत्या, उलट त्या रागवायच्या. कोणी जर सेवा केली, अमरीश महाराज सुद्धा आपल्या पत्नीला रागवायचे, माझी का सेवा घेतलीस तू झाडू मारायची,
तू तुझ्या सेवा बन आणि तू तुझ्या सेवा कर, माझी सेवा घ्यायची नाही. झाडू मारायची सेवा माझी आहे, मंदिर धुवायची सेवा माझी आहे, शृंगार करायची सेवा माझी आहे, भोग लावायची आरती करायची सेवा माझी आहे. मग मी काय करू म्हणे, तुझं तू बघ म्हणे, तू बघ म्हणे काय तुला काय काय करता येते, पण या सेवा माझ्या आहेत. तसं ह्या पत्न्या होत्या. पत्न्या काय करायच्या, आपल्या सेवा दुसऱ्या दासींना देत नव्हत्या, स्वतःच करायच्या. आणि त्या पत्न्यांना उत्सुकता निर्माण झाली, ज्याच्यासाठी आपण झुरतोय तो आपल्याकडं बघत सुद्धा नाही, त्याला आपलं कसलंही आकर्षण नाही म्हणे. भले आपल्याला 10 पोरं झाली, एक मुलगी झाली, पण त्याचं आपण ना भौतिक जगात कसं असतं, बायकांच्या मुठीत नवरे असतात. नवरा माझा मुठीत ग, बरोबर ना? इथलं नाही सांगत मी. हो, तुम्ही समजून घ्या, आमच्या बीडकरचं सांगतोय. बरोबर ना? आमच्या तिकडे कसं आहे, माणसं मेल्यावरतीच जाळतात. इकडे कसं आहे, तसंच आहे ना. तर एवढं म्हणजे ते एवढं शृंगार करायच्या, एवढा सेवा करायच्या, पण ते त्यांना जाणीव व्हायची की यांचं आपल्याप्रती काहीच आकर्षण नाही, एकदम निर्मोही आहेत, काहीच त्यांना मोह नाही म्हणे. पण म्हणे बघा, हे दुसऱ्यासाठी रडतोय, आमचं लक्ष तुमच्यापाशी, तुमचं लक्ष कोणापाशी, दुसऱ्यापाशी. मग त्यांना उत्सुकता निर्माण झाली, ज्याच्यासाठी हे रडत असतील ते खरंच किती चारित्र्यवान, सुंदर, आणि खरंच भगवंताचं खरं त्याच्यावर किती प्रेम असेल ना. एकदा हनुमानजी गेले भगवंताच्या बेडरूममध्ये, रामाच्या बेडरूममध्ये, आणि ड्रॉवर उघडले, का टेबलचं ड्रॉवर उघडलं, त्याच्यामध्ये एक डायरी होती. डायरीवर टायटल काय होतं माहिती का, रामाचं स्मरण करणाऱ्या भक्ताची यादी. आणि मग त्या हनुमंताला असं उत्सुकता नाही, अरे माझं सुद्धा नाव असेल कुठंतरी. तर सुरुवातीपासून वाचलं, शेवटीपर्यंत त्याचं नाव त्याला गावलंच नाही. रडायला लागले मारुती राया, अक्षरशः रडायला लागले, जोरात रडायला. भगवंत पळत आले, काय झाले बोले, कधी रडलं नाही हनुमंत, आज रडायला लागले. झालंय काय म्हणे, अरे म्हणे दाखवायला लागले, बोलता सुद्धा येत नाही, बघा म्हणे, बघा माझं नावच नाही त्याच्यात, बघा. अरे म्हणे त्याच्यात तर तुझं नाव नाही, दुसरी डायरी म्हणे, हे माझं स्मरण करणाऱ्या भक्ताची यादी म्हणे. दुसरी एक डायरी, ज्यांचं मी स्मरण करतो त्याच्यात तुझं नाव पहिलं आहे म्हणे. आणि ही उत्सुकता त्या 16,108 पत्न्यांना निर्माण झाली की बाबा ज्याचं देव स्मरण करतोय, अरे आम्ही त्यांच्या सोबत 24 तास राहतोय आणि त्यांना मुळीच आमचं आकर्षण आहे, पण त्याचं ज्यांच्यावर आकर्षण आहे त्यांना पाहायची इच्छा. रुक्मिणी माता, तुमची काय म्हणते सत्यभामा आदी 16,108 राजकन्यांना उत्सुकता निर्माण झाली की खरंच त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे, ज्यांचं देव स्मरण करतं. बरोबर ना? किती चांगला भाव आहे. ज्याची देव पूजा करतो त्याचं दर्शन करायला पाहिजे. खरंच सांगितलं की शिवजी सांगतात, हे वैजनाथजी पार्वती मातेला सांगतात, आराधनानाम सर्वेशाम विष्णूर आराधते परम. सर्वांची जेवढ्या केवढ्या आराधना देवतांच्या ह्याच्या त्याच्या त्या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ आराधना कोणाची म्हणे, विष्णूची आराधना आहे म्हणे. आणि तस्मात परतरम देवी तदयानाम समर्चन, म्हणे त्या विष्णूच्या आराधनेपेक्षाही त्यांच्या भक्ताची आराधना आहे म्हणे. आणि ह्या पत्ल्याला उत्सुकता निर्माण झाली, हे काय भक्त असतील, आपण तर भक्त आहोत आणि आपल्याला तर त्यांची बिलकुल आपली त्यांना बिलकुल व्हॅल्यू नाही, पण ते ज्यांचं स्मरण करतात ते किती सुंदर असतील, किती चांगले भक्त असतील, त्यांचं दर्शन करण्याची इच्छा ह्या 16,108 राजकन्यांना निर्माण झाली. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काय 16,108 राजकन्यांना काय इच्छा निर्माण झाली, ब्रजवासींचं दर्शन करायचं, ही एक गोष्ट झाली. आणि एकदा काय झालं, भगवंत ह्या 3 गोष्टीत बरं का, त्याचा एक संगम म्हणजे पंढरपूर आहे. ध्यानपूर्वक आहे का, आजचा विषय काय आहे, पांडुरंग पंढरपुरात कसे काय प्रकट झाले, हा विषय. तर एकदा भगवंत डोक्याला हात लावून बसले. हा एक विषय संदर्भ बाजूला ठेवा, 2 मिनिटासाठी बरं का. म्हणजे रुक्मिणी वगैरे 16,108 राजकन्या, भगवंताचं रडणं, ब्रजवासींचं दर्शन करायचं 16,108, हा एक विषय. दुसरा विषय काय म्हणे की म्हणे एकदा भगवंत डोक्याला हात लावून बसले, विचार करू लागले भगवंत. अरे म्हणे मी इथं येतो पृथ्वीवरती, तर कशाला येतो बरं, गीतेमध्ये काय सांगितलंय, 2-4 गोष्टी सांगितल्या, त्याच्यासाठी मी येतो. पहिली गोष्ट काय सांगितली, 4था अध्याय आणि 7वा श्लोक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य
तदात्मानां सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला उतरत्या काळा लागतात, लोक धर्म विसरून जातात, अधार्मिक होतात, कसंही वागा लागतात पशुसारखं. पत्नी समजत नाही, मुलगी समजत नाही, काय समजत नाही, खायचं काय नाही खायचं काय, काय कसं बोलायचं कसं काय समजत नाही, अधार्मिक होतात. धर्माची स्थापना करायला मी येतो. आणि दुसऱ्या 8व्या श्लोकात काय सांगितलं? परित्राणाय साधूनां. साधूंचा उद्धार करण्या, रक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां. दुष्ट कृत्यांचा नाश करण्यासाठी. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगात मी धर्माची स्थापना करण्यासाठी प्रकट होतो. पुढे काय सांगतात? जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यत्य. लीला करतो, वेगळे वेगळे खेळ क्रीडा करतो, जेणेकरून भक्तांना ही मेजवानी होईल माझी चरित्र ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी. ते ऐकून श्रवण करून ते सुद्धा काय होऊ शकतात. जसे ब्रजवासी वैकुंठात गेलेत, द्वारकावासी वैकुंठात गेले, अयोध्यावासी वैकुंठात गेले, त्याचे चरित्र ऐकतील, सत्संग करतील, त्यांच्यासाठी मी लीला चरित्र काय करतो म्हणे, क्रीडा करतो, जेणेकरून ते ऐकतील आणि कथा करतील आणि माझ्या धामात येतील. तर या कारणासाठी भगवंत येतात. आणि भगवंत म्हणले मी सगळं केलं हो, एक पती कसा असावा त्याचा मी आदर्श दाखवून दिला. बघा, मी माझ्या कुठल्याच पत्नीचं भांडण होत नाही, सगळ्यांना मी संतुष्ट ठेवलं. बरोबर का नाही? बरोबर ना? कुणीतरी भांडलेलं ऐकलंय का तुम्ही? रुक्मिणीचं सुभद्रेचं जमाना, ह्याचं जमाना त्याचं जमाना, भांडण सुरू झालं जोरातच आणि एकामेकाचे केस वाढायला लागले तर भांडी फेकायला लागले, असं कधीच नाही. बरोबर? सगळ्याला 10-10 मुलं, एक मुलगी, सगळ्यांना राहायला बंगले, मोठे मोठे महाल. बरं का, असे नाही हे इटा मात्याचे कॉन्क्रीटचं नाही. आणि त्याला हिरे मोती माणिक मोठी जडलेले, त्याच्यासमोर उभारलं तर आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसावं. ब्रह्मसंहितेत सांगितलंय. चिंतामणी प्रकरसत्मसुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. चिंतामणी म्हणे, चिंतामणी म्हणजे माहिती आहे का? चिंतामणी माहिती आहे का? आपल्याला मनी चिंता आहे, आपल्याला मनी चिंता आहे म्हणून आपण असं करतो, असं 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 असं. भक्त कसं करतात? असं असं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. तर ते चिंतामणी म्हणजे काय माहिती आहे का? टच स्टोन इंग्लिशमध्ये म्हणतात. टच स्टोन म्हणजे इथं असं स्पर्श केलं ना, पारस पारस परीस. ऐकलं का? कुणी ऐकलं? बरं हात वरती करा. परीस म्हणे, पारस म्हणे. कुणी ऐकलंय? जोरात वर करा ना. असं नाही, असं केलं म्हणजे अर्धच ऐकलंय. असं ऐकलंय ना? कुणी पाहिलंय? बरं कुणी नाही पाहिलं. सांगते त्याचा गुण काय असतो. जर असं इथं टच केलं ना, सगळं स्टँड काय होणार. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनला गेला ना, परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनला, आणि तुम्ही बघू लागला खरंच माझ्या खिशात आहे का, त्या सटकलं ते पटरीवरच पडलं, काय होईल? सगळ्या भारतातली रेल्वे आहे. एवढा त्याचा प्रभाव आहे बघा त्या टच स्टोनचा. एवढा प्रभाव आहे. रेल्वे सहित रेल्वे लाईन सोन्याची होईल. म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून काही भेटणार नाही, सगळे तोडून घरी घेऊन जातील. बरोबर काय? त्या टच स्टोन म्हणे, ते चिंतामणी म्हणे, ते चिंतामणीचे रस्तेत म्हणे. रस्ते बघा, विचार करा, आपल्याकडे कशाचे रस्ते आहेत? सिमेंटचे, डांबराचे रस्ते. वेळ झाली का? डांबराचे रस्ते आहेत, सिमेंटचे रस्ते. तिथं रस्ते कशाचे आहेत? सिमेंटचे नाही, चिंतामणीचे. खाली पायाखाली तुडवीत चालतात ते, पायाखाली तुडवीत चालतात. एवढं मोठं ऐश्वर आहे भगवंताचं. बघा, मी सगळ्यांना संतुष्ट केलं. साधू संतांना, साधूंची कशी सेवा करायची, सुदामाची मित्राची कशी सेवा करायची. जेव्हा नारद मुनी यायचे, त्यांचं कसं, एका साधूचं कसं म्हणजे स्वागत करायचं घरामध्ये, त्याला कसं भोजन करायचं, दान दक्षिणा द्यायची. वेगळ्या अवसरावरती भगवंत गाय दान करायचे, सोनं नाणं दान करायचे. बरोबर ना? मुलगा झाला सोनं दान करा, मुलगी झाली सोनं दान करा, गोदान करा. असे सगळे आदर्श प्रस्थापित केले. आदर्श पती कसा असावा, आदर्श पिता कसा असावा, हे सगळे आदर्श दाखवून दिले. पण मुलाचा आदर्श भगवंतांना पाळता आला नाही. कारण का? जेव्हा जन्म झाला, वडिलांनी काय केलं? मथुरेत सोडून आले. समजू तर पुन्हा 11 वर्षांनी मथुरेत आले.
ते आले तेव्हा आई वडिलाची सेवा करू करू सर काय झालं, जरासंध जो होता जो ह्याचा कंसाचा सासरा, त्याला रावलं नाही, ते जावायला मारलं म्हणून तो आक्रमण करू लागला. मग ते व्यवस्था लावण्यासाठी, मग द्वारका निर्माण करण्यासाठी त्याच्यात वेळ गेला. ते 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 होतही नाही होतं की पांडवाच्या मदतीला आधीमध्ये जावं लागायचं. कुरुक्षेत्रावर ते गेले कितीतरी दिवस. असाच भगवंताचा धावपळीत वेळ गेला आणि आईवडिलाची सेवाच करता नाही आली. मग एक आदर्श मुलगा कसा असावा हे आदर्श स्थापित करण्याचं भगवंताचं राहूनच गेलं. भगवंत डोक्याला हात लावून बसले, अरे म्हणे सगळं झालं म्हणे, पण एक आदर्श मुलगा कसा असावा हे तर स्थापितच झालं नाही म्हणे. आणि भगवंत येतात कशाला? धर्माची स्थापना करायला, बरोबर ना. मग नारद मुनीने बघित, नारद मुनी नेहमी आकाशात असतात बरं का. नारद मुनी एक पण लीला सोडत, सगळ्या लीला बघतात. रास लीला असू दे, माखनचोर लीला असू दे, असुराला मारायचा असू दे, सर्व लीला नारद मुनी आकाशात बसून. हालाकी त्यांना शाप आहे, एक सुद्धा क्षण ते एका जागेवर बसू शकत नाही. दक्षाने त्याला शाप दिला. पण लीला कथा ऐकण्यासाठी चित्त शांत होऊ शकतं. बघा आपलं पण चित्त शांत नाही. बाला फिरे झोली में, जीवा फिरे मुकबाई, मनुवा दसो दिशा फिरे, सुमेरन काय का होई. हा, जी माळ असते त्या झोळीत फिरत असते, जीव तोंडात फिरते आणि मन दाई दिशा फिरतं. आणि जप कसा होईल मग, नाही ना. पण जेव्हा कथा कीर्तन ते आपोआपच मन काय होतं तिथे येतं. बघा आता तुम्ही कुठंच नाही, इथं आहे, घरी नाही, कुठंच नाही, तुम्ही इथं आहे, बरोबर की नाही. तसं भगवंतांनी विचार केला, अरे म्हणे सगळं झालं म्हणे. आणि नारद मुनी पाहत होते, खाली उतरले, म्हणे काय झालं म्हणे, देवा कपाळाला हात लावून बसलाय म्हणे, काय नाही म्हणे, सगळं झालं म्हणे, पण एक आदर्श मुलगा कसा असावा हे स्थापित करायचं राहिलं म्हणे. काळजी करू नका देवा म्हणे, व्यवस्था करतो. काय करू नका, काळजी करू नका, व्यवस्था करतो म्हणे. आणि ही दुसरी घटना झाली. पहिली घटना काय झाली सांगा बरं. पहिली घटना काय झाली, याचा अर्थ तुमचं लक्ष तिकडे लागलंय. महाप्रसाद नाही, तुम्ही तुमची इकडचे तसे नाहीत बरं का, आमच्या तिकडचे तसे, इकडचे बिलकुल तसे. प्रसाद सगळे घ्यायला बसा म्हणतील, सगळे वाढायला लागतील, पण अगोदर नाही, अगोदर बसणार नाही. म्हणजे इकडचं सांगतोय, आमच्या तिकडं अगोदरच बसते. तर बघा पहिली घटना काय होती, त्या 16,108 ज्या पत्न्या होत्या त्यांना कोणाचं दर्शन करायचंय, व्रजवासींचं. आता दुसरी घटना काय, भगवंतांची काय इच्छा आहे, एक आदर्श मुलगा कसा असावा हे स्थापित करायचं राहिले. दुसरी घटना लक्षात ठेवा का. आता तिसरी घटना सांगतो. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन, एकत्रीकरण म्हणजे पंढरपूर आहे. आता तिसरी घटना काय आहे की बघा, आपल्याला माहिती आहे नारद मुनी वृंदावनमध्ये सुद्धा जायचे. तर सर्व व्रजवासी जेव्हा कृष्ण सोडून आले, 11 वर्षाचे होते बरं का, 11च वर्ष एवढा लळा लागला. अहो देवाला साक्षात देव जिथं प्रकट होईल तिथं किती लळा लागला ना. सामान्य जर लहान पोरगं बघितलं तर आपण किती आकर्षित होतो, लहान तहान पोरगं, आणि ते थोडं रांगायला लागलं तर आणखी आकर्षण वाढतं. जे ग्रस्त त्यांना माहिती. आणि जेव्हा ते बोलायला लागतं तोत्र, आई इथलं बद ना, ते काय, त्या आईला वाटतं की मला हिरे आहे ना, मग माताजीनं तसं वाटतं का नाही, असं वाटतं की ते पोरगं काय करायला लागले, आपल्याला हिरे मोती माणिक द्यायला लागला, असं वाटतं का नाही. होय प्रभूजी, खरं आहे का नाही. आणि विचार करा, जिथं देवच रांगत होते, बालकृष्ण नंदा घरी, फक्त नंदाच्या घरीच ना, सगळीकडे फिरायचे. कसं काय फिरायचे म्हणे, ते जायचे वासराचं शेपूट धरायचे, ते वासरू घाबरायचं, ते पळायचं तर पूर्ण वृंदावनात पळायचं, सगळ्या वृंदावनात पळायचं, सगळ्या ते काय म्हणतात ना गोट्यामध्ये पळायचं. त्या भगवंत जोरात धरायचे पडेल म्हणून, आणि ते वासरू पळायचं, काय धरले माझ्या शेपटीला म्हणून. आणि ते पळताना काय व्हायचं, भगवंत फरफटायचे, आणि ते सगळं ते काय म्हणतात गोबर आणि गोमूत्र सगळं अंगाला लागायचं. जेवढं ते यशोदेने केलेलं शृंगार आहे ते वेगळंच. काहीच मिनिटात पुन्हा एकदा आंघोळ घालायची, पुन्हा शृंगार करायचं. दिवसभर यशोदेला दुसरं कामच नाही. अहो विचार करा, देव तिचा मुलगा झाला आणि देव नांदायला लागला, तिकडे फिरायला लागलाय, की तेवढे आकर्षक पांडुरंग कृष्ण. आणि तिथं ते भगवंत राहिले, त्यांना एवढं आकर्षण निर्माण झालं ब्रजवासींना की ते भगवंताविना निष्प्राण झाले होते एकदम. हा ना, एखाद्या पत्नीला, प्रामाणिक चारित्र्यवान स्त्रीला, पत्नीला आपल्या पतीच्या विरहामध्ये कशी होते, ते क्रश होऊन जाते. खायचं कमी होतं तिचं, बरोबर ना, पैलवान दिसत नाही, अशी हे होते, लुकडी सुकडी होते.
बरोबर ना. पती नसतो घरात म्हणून जास्त खात नाही, शृंगार करत नाही, बरोबर ना. उदास असते कारण पती जवळ नाही आहे, रक्षक भरतार जवळ नाही आहे. तर तशी स्थिती झाली ती सर्व गोपींची, गोपांची, मित्रांची, गायींची, खातसुद्धा नव्हते. आणि एकदा उद्धव जेव्हा गेला भगवंताच्या सांगण्यावरून तर विचारला म्हणे नंद महाराजांचा वाडा कुठे आहे. म्हणे ही नाली यायली ना म्हणे पाण्याची, हीच धरून जा म्हणे, ते बरोबर पोचताय म्हणे. म्हणे कसं काय म्हणे, एवढे रडतेत म्हणे की नाली वाहती म्हणे तिथून खाली. आणि आज सुद्धा तुम्ही जर गोकुळात जाल म्हणे नंद गावामध्ये, कुठलंही पाणी प्यायला खारट लागतं पाणी. किती खारट, तुम्ही तोंडात धरू सुद्धा शकत नाही. बघा ते एवढे रडलेले, आज सुद्धा त्यांचे अश्रू आहेत. नेहमी रडत राहायचे बरं. तर नारद मुनी गेले, का रडताय म्हणे. अहो बघा ना म्हणे, 11च वर्ष आमच्याकडे राहायला म्हणे, एवढं वर्ष झाली तू गेलाय म्हणे आमच्या जवळून. आज 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली म्हणे, त्याचं दर्शन नाही झालं म्हणे. नंद महाराजचे, यशोदेचे, सर्व गोपांचे मित्रांचे डोळे असे खाली खाली गेलेत, गालं खाली गेलेत, असे लुकडे सुकडे झालेत म्हणे. आणि बघा ना म्हणे, तो आला नाही म्हणे दर्शन द्यायला. आयासे येतो म्हणून गेलाय म्हणे, आणखी आला नाही म्हणे. आता येतो म्हणे, तुम्ही काळजी करू नका. तर नारद मुनी काय म्हणले, अच्छा ठीक आहे, तो येतो म्हणून गेला, तो आला नाही, तुम्हाला कोणी रोखले म्हणे जायला, जा ना म्हणे भेटायला. एवढे खुश झाले ते सगळे. अरे हो की म्हणे, आमच्या डोक्यातच आलं नाही म्हणे. त्याला काहीतरी अडचण असू शकते, आता तो राजकारणात पडलाय, हा ना. तो आता ते कंसाला मारलं त्यांनी, मथुरेतून सगळं आम्ही ऐकले म्हणे, ते सगळं द्वारकेत शिफ्ट केलं आणि त्याच्या रक्षणात. नंतर कौरवांचं पांडवाचं युद्ध झालं, तो व्यस्त असतोय म्हणे. आपण कुठे व्यस्त आहे म्हणे, भराले म्हणे बैलगाड्या, भरा म्हणे. सगळे बैलगाड्या भरल्या, सगळे बसले, स्त्रिया, पुरुष, बालक, आबाल, वृद्ध सगळे बसले आणि निघाले कुठं, वृंदावनातून द्वारकेला निघाले. बघा त्यांचं प्रेम. आज सुद्धा त्याच भावनेमध्ये वारकरी काय करतात, दिंड्या काढतात. 8 दिंड्या निघतात मावल्या हो, 8 दिंड्या. तुकोबारायांची पालखी असते, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते, मुक्ताबाईंची असते, गजानन महाराजांची असते. असे एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई असं आहे ना, ते निवृत्ती नामदेव निवृत्ती नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम, अशा 7 पालख्या. म्हणजे बघा तीच ती भावना आहे म्हणे. ब्रजवासी कुठं निघालेत, कृष्णाला भेटायला द्वारकेकडे. तर ब्रजवासी आले तर तेव्हा भगवंत माळ्यावरती टेरिस काय म्हणतात, बरोबर ना, टेररिस्ट म्हणायचं का टेरिस म्हणायचं. ते बघा तुम्ही, इंग्लिश आम्हाला एवढं जमत नाही. टेरिसवरती भगवंत उभा होते आणि धूळ उडते म्हणून भगवंताने थोडं लक्षपूर्वक पाहिलं. तर 3 घटना एकत्रित व्हायला बरं का. पहिली घटना कुठली, 16,108 पत्न्यांना इच्छा होती कोणाचं दर्शन करायचंय, ब्रजवासींचं. कृष्णाची काय इच्छा होती, आदर्श मुलगा कसा असावा हे स्थापना झाली नाही, ते स्थापित करायचे. तर नारदांनी काय केलं, असं चक्र फिरवलं, ब्रजवासीला इकडे आणलं की ते तिन्ही सगळे संतुष्ट झाले, तिन्ही गट संतुष्ट झाले. आता ब्रजवासी कृष्णाचं दर्शन करायला यायले. भगवंतानी उच्च महालावरून पाहिलं की ब्रजवासी यायला लागले, ते तर आपले नंद महाराज यशोद आहेत. अरे म्हणे, ते जर इकडं आलेला तर घोटाळा होईल म्हणे, कारण का आम्हाला आमच्या अश्रू आलावर होतील आणि आम्ही रडत राहू, हे ह्यांना समजणार नाही आमचं काय चाललंय गोंधळ. मी रात्री रडतो तर ह्यांना समजत नाही, दुसरंच काहीतरी अर्थ काढतात. आपण काय करू, महाल सोडू, साधा वेश धारण करू गोपाचा, आणि आपण काय करू, आपण नंद महाराज यशोदेला जाऊन भेटू, गोपांना, गायींना भेटू. गायींसुद्धा आणल्या होत्या, लई मोठ्या गाया होत्या, सगळ्यांना आणल्यावर मग भगवंतानी काय केलं, आपलं एक संदेश वाहक पाठवला, थांबा म्हणे तिथंच भेटा यायला लागले, महालात येऊ नका म्हणे. अरे भगवंत काय केले, लगेच वेश बदलला, गोपाचा वेश घेतला, राजवेश त्यागला आणि भेटायला गेले. तर नंद महाराजांना भेटले. नंद महाराज कसं झालं म्हणे, जसं स्वातीच्या नक्षत्रामध्ये पहिली पावसाचं थेंब पिऊन जसं चातक पक्षी जगतो, स्वातीच्या नक्षत्राचं ते पाणी असतं, ते म्हणजे पावसाचं पाणी असतं ना, तेच पितो, दुसरं पाणी पित नाही. त्याला तुम्ही फिल्टरचं पाणी दिलं ना ॲक्वाचं, ते पिणार नाही. ते स्वाती नक्षत्रातलं पडलेलं पावसाचं पाणीच पितो, तेवढ्याच पाण्यावरती वर्षभर राहतो म्हणे. ते तसं जेव्हा ते पाणी पिल्यावरती तो पक्षी जसा टवटवीत होतो, तसं नंद महाराज आणि यशोदा जसंच कृष्णाचं दर्शन झालं, स्पर्श झाला, तसं झालेलं एकदम तगडे बनले, एकदम आधीसारखे. आणि सगळेच तगडे, एकदम तगडे ताजे तवाने झाले. आमचा कृष्ण, तोच बालगोपाल ज्यांनी आमच्यासोबत लहानपणी लीला केल्या,
गोवर्धन उचलला, आमचं एवढं मोठं संरक्षण केलं, इंद्राच्या प्रकोपापासून आमचं संरक्षण केलं. वेगळे वेगळे आसूर आले, पुतना आली, बकासूर आला, अगासूर आला, शकटासूर आला, सर्वांचं नायनाट केला. आम्हाला त्यांच्यापासून त्यांनी संरक्षण दिलं. तो गोपाळ, बालगोपाळ आमचा मुलगा आमच्या जवळ आला. सगळे खुश झाले. पण गोपी वगैरे राधा राणी या समोर आल्या तर लांबच राहिल्या, कारण लोकलज्जा असते ना, की बाबा कसं भेटायचं सगळ्यांसमोर जाऊन. ते बाजूलाच उभ्या होत्या. तर हे साहेब खूप प्रसन्न झाले, खूप प्रसन्न झाले. एकदम प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं. आणि हे झाल्यावरती भगवंतांना आठवण आली, राधा राणी पण आली असेल, राधाला पण भेटायला पाहिजे. राधा राणीला, अन्य गोपींना, मित्रांना भेटले, गायींना भेटले, ज्या वयस्कर गोपी होत्या त्यांना भेटले, सगळ्यांना भेटतात. कोणाला भेटायचं राहिलं? राधा राणी भेट. मग भगवंतांनी काय केलं, थोडं निवृत्त झाले आणि राधा राणीला भेटायले का तिथल्या बाजूच्या शेजारचे का कुंजामध्ये, वनामध्ये मध्ये गेले. आणि भेटल्यावरती सर्व आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी काय केलं, सर्व गोपींनी एक झोका बांधला, झोका, त्याच्यावरती राधाकृष्णाला बसवलं, झोका देऊ लागल्या. मग ही वार्ता तिकडं द्वारकेत ज्या 16,108, बघा ध्यानपूर्वक ऐका, घरी गेल्यावर सांगायचे तुम्हाला. खूप सुंदर कथा आहे आपल्या पांडुरंगाची. त्यांना कळली, त्या पत्न्यांना ते कळली. अरे म्हणे आलेत का म्हणे, त्यांचं तर आपल्याला दर्शन करायचं होतं, चला 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 म्हणे. आरती प्लेट एकदम राजशाही थाटामध्ये सगळं तयारी सुरू केली त्यांनी, केली ना. आले ते इकडं आले तर सगळे दिसायला लागले. नंद महाराज, यशोदा, सगळ्यांची ओळख करून दिली नारद मुनीने. हे नंद महाराज यांच्याच घरी तुमचे पती राहिलेले म्हणे 11 वर्ष, यांच्या आणि सगळे पाया पडू लागल्या म्हणे. अहो तुम्हीच आहेत का म्हणे, आम्ही रोहिणी मातेकडून तुमच्या कथा ऐकल्यात म्हणे, तुम्ही किती किती भाग्यशाली म्हणे, गोपाळ कृष्णाच्या लीला तुम्ही बघितलं एकदा. ह्याच उत्सुकतेपटे बघा रुक्मिणी मातेने भगवंताने विनंती केली, तुमचं बाळ रूप पाहायचंय म्हणे. ह्याच्यानंतरची घटना बरं का. मग भगवंताने एक विग्रह तयारी प्रकट केला आपल्या हृदयातून आणि रुक्मिणी मातेला गेले दिलं. असं रवी हातात धरलेलं कृष्ण, धोवेत कृष्ण आणि हातात रवी धरलाय. रवी माहिती आहे ना, रवी काय असतो, मंथनी असते ना. आणि ते विग्रह आज कुठे आहेत म्हणे, उडपी कृष्ण, उडपीला आहेत. तेच रुक्मिणी मातेचे पूजित विग्रह, भगवंतानी प्रकट करून दिलेले विग्रह उडपीला आहेत. तर बघा सगळ्यांची भेट झाली, पण कृष्ण कुठं दिसत मध्ये, ती राधा कुठे बरे, राधा ती राधा, त्या गोपी कुठे आहेत बरे, तिकडेच बरे. तर तिकडे गेल्यावरती काय झालं, ते दृश्य पाहिलं सगळ्यांनी. बाकीच्या सगळ्यांना तर ते पचलं, पण रुक्मिणी मातेला पचलं नाही की आपला नवरा दुसरी सोबत बसला, एकदम आनंद विहार करू लागला. कधीच आमच्यासोबत एवढं मनसोक्तपणे वेळ घातला नाही. आणि रुक्मिणी माता रुसलीन कुठे गेली, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो, गेली आपली, आली कौंडिण्यपूरला. मग काय झालं, हे सगळं वातावरण निवलं. नंतर त्या गोपी काय झाल्या, लुप्त झाल्या. गोप सगळे ब्रजवासी लुप्त झाले. आणि गोपी तला नावाचा एक तला आहे बघा, तुम्ही गेलात ना तिकडे द्वारकेला, गोपी कुरुक्षेत्राचे गोपी तला नावा, तिथं ते लुप्त झाले, मेले, गुप्त झाले ते. आणि त्या तलावातून आज सुद्धा चंदन निघतो, गोपी चंदन. हे लावतो ना आपण, ह्याला गोपी चंदन म्हणतात. त्यांच्या चरणाची धूळही, अरे तुम्ही किती भाग्यशाली, आम्ही तुमच्या चरणाची धूळ आमच्या मस्तकावर लावतो. म्हणून सगळे वैष्णव काय करतात, हे तिलक लावतात गोपीचंदन त्या भावनेने. तर इकडं काय झालं, भगवंतानं समजलं 16,107च राहिल्यात, एक निघून गेली. कोण निघून गेली, पटराणी निघून गेली. मग आता तिला आणायला पाहिजे ना, नवऱ्याचं कर्तव्य. जर बायको रुसली तर तिचा रुसवा काढला पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे असेल, काहीतरी दागिना पाहिजे असेल, कपडे पाहिजे असतील ना. एखाद्या बायको रुसली नाही, एखाद्या बायको काय म्हणते, काय केलं तुम्ही जीवनभर माझ्यासाठी, अहो साधे वाढदिवसाला एक साडी आणली नाही तुम्हाला, लय सगळं केलं असतं, पण सगळं राग. तसं आता एवढं सगळं केलं रुक्मिणी मातेसाठी. पण बघा ना, जेव्हा पारिजात आणलं होतं, दिलं कोणाला दिलं तर सत्यभामेला. पण असं लावलं की सगळे फुलं कुठे पडायची, रुक्मिणी मातेच्या दारात, अंगणामध्ये. बरोबर की नाही. तर बघा एवढं प्रेम भगवंताचं. आता एक बायको रुसली, पटराणी रुसली, तर भगवंता रुसवा काढण्यासाठी भगवंत आले. चल बाई असू दे, लयलकर राग मानू असू दे, ती तुला पण काही कमी नाही केलं. राधाराणी जरी माझी प्रियसी असली, तिच्यावर माझं प्रेम आहे, ती माझी नित्य सहचरणी, सगळे राधाराणीचाच विस्तार आहे, सगळ्या लक्ष्म्या, रुक्मिणी माता सुद्धा. तर म्हणे असू दे चल, पण काय ऐकायला तयार नाही. ठीक आहे, तुला नाही यायचं ना, तू येऊ नको, मी चाललो. तू यायचं ते येतं, मी चाललो. भगवंत रथ घेऊन निघाले, कुठं आले, पंढरपूरमध्ये.
आणि नारदाने हळूच सांगितलं म्हणे, भगवंता ठीक आहे म्हणे, तुम्ही आदर्श पुत्र कसा असावा हे तुम्ही स्थापित केलं नाही, पण जो आदर्श पुत्र आहे ना त्याची तुम्ही पाठ थोपटा म्हणजे झालं. बरोबर की नाही? एखाद्याची पाठ थोपटली, हा किती तू आदर्श पुत्र आहे, म्हणजे ते भगवंतांना आवडतं. तुम्ही सिद्धांत स्थापित केला, धर्म स्थापित केला, आदर्श पुत्र कसा असावा. तर तुम्ही काय करा म्हणे, तुम्ही आता द्वारकेहून म्हणजे कौंडिन्य पुरून डायरेक्ट तुम्ही द्वारकेला जाऊ नका. तुम्ही काय करा, पंढरपुरात जावा. तुमचा पुंडलिक नावाचा भक्त तिथं आई वडिलाची सेवा करत आहे, तुम्ही काय करा, त्याला दर्शन द्या. म्हणजे काय होईल, एक आदर्श पुत्र कसा असावा हे सिद्धांत स्थापित होईल. कारण का पुंडलिकाने काय केलं तर आपल्या पूर्व काळी आपल्या आईवडिलांची खूप अवहेलना केली होती. हरे कृष्णा. तर मुलांना आवरा थोडं. आपल्या आईवडिलांची काय केली ती अवहेलना केली होती. पण नंतर जेव्हा कुकुट मुनी, एक मुनी होते, कुकुट मुनी, जेव्हा ते यात्रेला निघाले होते, पुंडलिक आपल्या बायकोसोबत, बायकोला घोड्यावर बसवलं आणि स्वतः घोडा खाली चालायचे. आणि नंतर जेव्हा त्यांना समजलं की हे कुकुटमुनी खूप आदर्श पुत्र आहेत, तर त्यांनी काय केलं, आपल्या आईवडिलांची सेवा केल्यामुळं त्यांच्या दारात रात्री गंगा, यमुना, सरस्वती येऊन काय करायच्या, सडा सारवण करायच्या. हे त्यांनी पाहिलं आपल्या डोळ्यांनी रात्री. म्हणजे कसं काय म्हणे, आणि त्या कुरूप असायच्या, कुरूप आल्यावरती जाताना एकदम अशा उज्ज्वल आपल्या रूपात स्वरूपवती होऊन जायच्या. तर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना विचारलं त्या तीन दिव्य स्त्रियांना, म्हणे तो असं कसं काय, म्हणजे तुम्ही आल्यावर कुरूप होता आणि नंतर तुम्ही आता दिव्य रूप धारण, आम्ही म्हणे आम्ही तीन नद्या आहोत म्हणे, मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सरस्वती म्हणे, मग तुम्ही कुरूप कसं होता म्हणे. लोक आमच्यात स्नान करतात, आपलं पाप आमच्यात सोडतात म्हणे, आणि ते पाप आम्ही ह्या कुकुट मुनींच्या आश्रमात आम्ही सेवा केल्यावरती तरी नष्ट होतंय म्हणे. मग कुकुट मुनीने असं काय केलं म्हणे, ते म्हणे आईवडिलाची सेवा करतात म्हणे, आणि तू म्हणे मूर्खा म्हणे, आईवडिलाला तीर्थयात्रेला जावं ते म्हणाले तीर्थयात्रेला घेऊन चल, तर तू श्रावण बाळ न होता काय झालास म्हणे, कसाही झालास म्हणे, बायकोला घेऊन चाललास घोड्यावर बसून, पण आई वडिलाला नाही म्हणे. मग तू कसला म्हणे मुलगा म्हणे. मग प्रकाश पडला त्यांना की अरे आपलं चुकलंय म्हणे. मग काय केलं, घरी आल्यावरती आई वडिलांना बोलून घेतलं. आई वडिला सेवकू लागले पंढरपूरमध्ये. तर मग ते भगवंत काय केले, पंढरपूरला आले. आणि आपल्याला माहिती आहे पुंडलिक महाराज आईवडिलाची सेवा करत होते, आणि पुंडलिकाने काय केलं, म्हणजे थांबा म्हणे देवा जरा सेवेत आहे म्हणे. आता कोणी म्हणेल की असं पण सांगितलं तुकाराम महाराजांनी की होई हरी अंतराय तज माय बाप वर जावे. जर का हरी प्राप्ती होत नसल, थांब ऐका, लय महत्वाचा विषय, इंजेक्शन देत असते बरं का, ग बस, म्हणजे ऐका, सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा सर्वांनी, हाताची घडी घालायची नाही, म्हणजे मी तुमचं ऐकत नाही, तुम्ही बोलत राहा. असं बसायचं बघा, तुम्ही भागवत कथेला असं बसायचं असतं, नियम आहे असा. तर मी काय सांगत होतो, प्रवचन, आणि पुढं माईक. हां, विसरलो करा, तुमच्या दोघांमुळं घोटाळा झाला करा. बघा रसभंग झाला, मी रस घेत होतो, तुम्ही रसभंग केला, तसं नाही करायचं, शांत आहे का. तर बघा नारदाने सांगितलं जाता थोडी वाटवाकडी करा, द्वारकेला न जाता पंढरपूरहून द्वारकेला जा, पुंडलिकाला काय करा, दर्शन द्या. म्हणजे तुमचा तो काय म्हणे, तो तुमचा भक्त नाही पण त्याचे आई वडील तुमचे भक्त आहेत. तुकाराम महाराज काय सांगतात, होई हरी अंतराय तज माय बाप वर जावे. जर का हरीच्या प्राप्तीमध्ये आई वडील येत असतील तर त्यांचा त्याग करावा म्हणे. पण आई वडील जर हरीचे भक्त असतील तर, आणि त्यांची जर एखादा सेवा करत असेल मुलं, तर मग त्या मुलावर सुद्धा कृपा करावी. हरी बोल, हरे कृष्णा हरे कृष्णा. विषय समजला का. कोणी म्हणेल सगळ्या मुलांनी आमच्या आई वडील आमच्या मुलाला आमची सेवा करावी, पण तुम्ही त्यांना भगवत भक्तीत लावत नसाल तर तुम्ही त्या सेवेचे अधिकारी, त्या मुलाच्या सेवेच्या अधिकारी आपण नाही होत. कारण का आपण भक्त, भगवंताचे भक्त नाही आहेत. आपण कोणाची, मुलाचीच काय, आपण कोणाचीच सेवा घ्यायला नाही पाहिजे जर आपण भगवंताचे भक्त नसतो. आणि तसं तर भगवंताचे भक्त कोणाची सेवा घेतच नाहीत. तर हे जे पुंडलिकाचे आई वडील होते, भगवंताचे, पांडुरंगाचे, विष्णूचे भक्त होते, आणि पुंडलिक त्यांच्या सेवेत होता. वैष्णवांचे आई वडील तर आहेतच आणि वैष्णव सुद्धा आहेत. म्हणून भगवंतानी काय केलं, दर्शन द्यायला आले. फक्त आई वडिलाची सेवा कर, लोक म्हणतात ना, उदाहरण देतात, काय पिंट्या, आम्ही तुमची आई वडील असून तो आमच्याकडे लक्ष देत नाही, पुंडलिकाने बघ कशी आई वडिलाची सेवा केली, अशी उदाहरण देतात, बरोबर. पण तुम्हाला सांगतो, एक बाप असा होऊन गेला ज्याने आपल्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, हिरण्यकश्यप, बरोबर ना. प्रल्हादाने त्याची सेवा केली का नाही. मारताना थांबवलं का भगवंता, नका मारू, माझा बाप आहे, मी तुमचा भक्त आहे, नाही, मारा म्हणे, मारा, तुम्हाला शिव्या घालतोय, बरोबर की नाही. म्हणजे होई हरियंतर आहे त्याचं माय बाप वर जावे. बाप जरी असेल तर त्याचा वर्ज करावा, पण हरीचा भक्त असेल तर तो तसं करू शकत
अपराध लागणार. पापाच्याही पुढचा असता अपराध. अपराध म्हणजे राधा राणीशिवाय त्याच्यावर कृपा नसते राधा राणीची, आणि ज्याच्यावर राधा राणीची कृपा नाही त्याला पांडुरंग भेटत नाही भेटत. तर म्हणे भगवंत आले दर्शन द्यायला पुंडलिकाला. कारण का पुंडलिक हा आईवडिलाची नाही, फक्त आईवडिलांची सेवा. तर आईवडील तर आहेत, वैष्णव होते म्हणून त्यांना दर्शन देण्यासाठी भगवंत आले. आणि काय झालं या निमित्ताने, जो तिसरा सिद्धांत भगवंताचा एक सिद्धांत राहिला होता, एक आदर्श पुत्र कसा असावा. आदर्श पुत्र कसा असावा, त्याने आईवडिलाचं सेवक असावं म्हणे, रामासारखं अगोदरच वळखावं. बापाला बोलता येईना, वनवासाला जा 14 वर्ष, ठीक आहे असू द्या ना, आईने सांगितलं ना म्हणजे पिताजी जातो म्हणे वनवासाला, बरोबर. असं आदर्श पिता, असं मुलगा असावं. हे सिद्धांत भगवंतांनी कृष्णचरित्रामध्ये पुंडलिकावरती कृपा करून स्थापित केलं. बघा तिन्ही गोष्टी झाल्या. 16,108 ज्या पत्न्या होत्या त्यांना व्रजवासींचं दर्शन झालं, व्रजवासींना भगवंतांची भेट झाली, आणि भगवंतांना जो सिद्धांत स्थापित करायचा होता तो स्थापित झाला. कुठं? पंढरपुरात. तर अशा प्रकारे भगवंत पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण, गिरधारी, गोवर्धनधारी, माखनचोर पंढरपुरात आले पुंडलिकाला दर्शन द्यायला. युगे 28 विटेवरी हुबा, बरोबर ना. तर हे 28वं चतुर्युग चालू आहे. कितवं? आता हे लई मोठं तत्वज्ञान आहे. तुम्ही फक्त कथाच ऐकली, तत्वज्ञान ऐकलं ना. हे जग कसं असतंय, कसं चालतंय, ब्रह्माजीचं किती आयुष्य आहे, इंद्राचं किती आयुष्य आहे, कालगणना, हे ते सगळं शिकायचं आहे आपल्याला. हळूहळू शिकायचं आहे. हे शिकलं पाहिजे. नसतं काय करणार आपल्याला लोक, काहीतरी उलटं सुलटं प्रश्न विचारणार. देव कुठं असतोय काय, आणि बघा देवाला बघा म्हणे राम म्हणे तो जर का भगवंत आहे, आणि त्याला वानराची काय गरज पडली म्हणे, सामान्य वानरांची पोषणची काय गरज पडली म्हणे, आपली बायको म्हणे त्याला आपल्या बायकोचं रक्षण करता आलं नाही, आणि वानरांचं सहाय्य घ्यावं लागलं म्हणे युद्ध करण्यासाठी. असे उलट सुलट प्रश्न विचारतात लोक. काय करतात? हिंदूंचं मुसलमान बनवतात, आणि आपली शहाणी माणसं आपल्या पोरांना हे शिकवत नाहीत, इथे आणत नाहीत सत्संगमध्ये, बरोबर ना. घरीच आईवडिलांनी आपल्या मुलाचा गुरु व्हायला पाहिजे का नाही, मग ते गुरु करणार नाहीत, बरोबर की नाही. ना तर गुरु करत राहतात, बरोबर ना. जसं बशीन घर करतात ते गुरु करतात. आणि जे आईवडील भक्त असतात त्यांची मुलं भक्त होतात. आता पाहिजे हे पूर्वजी बघा, काय नावांचं आमचे वेणू कृष्ण, त्यांचं पोरग त्यांची मुलगी बसलेत. कुठे येऊन बसलेत? ते बसलेत नाही तर तमाशात बसले असते जाऊन, म्हणजे टी व्ही समोर, बरोबर कराय. मग हिथं यायला पाहिजे. काय होतं हे समजतं आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या शिकायच्यात. हे गीता भागवत आहे ना, हा शिकायचा विषय, वाचायचा विषय, वर्तमानपत्र वाचायचा विषय. ते वाचायचं असतं, घ्यायसारखं काय नसतं, वाचायचं आणि फेकून द्यायचं. त्याला रद्दीमध्ये विकतो आपण, बरोबर ना. गीता भागवत तसं असते का? पूजतो त्याला. तुकाराम महाराज काय म्हणले? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बघा, ज्या विठोबाचं चिंतन होत नाही त्या विठोबाचं चिंतन होतं गीता भागवत. हे सगळं गीता भागवतात दिलंय. कालगणना दिली आहे, प्रकृतीचं निर्मिती कशी झाली ते दिली आहे, सगळ्यांचं आयुष्य किती, इथून खालच्या लोकांचं आयुष्य कसं आहे, कमी होतं, त्यांची कालगणना कमी असते. आणि स्वर्गातली कालगणना किती म्हणे, आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचे 24 तास. किती ऐकलंय का? आपलं 1 वर्ष म्हणजे किती? स्वर्ग लोकातले किती? 24 तास. म्हणजे त्यांचं 100 वर्ष आपल्या 100 वर्षापेक्षा मोठे, आणि त्याच्यापेक्षा मोठे ब्रह्माजीच आहे म्हणून, लय मोठे. ते मी नंतर कधीतरी सांगेल, तो विषय नाही. पण आजचा विषय काय होता? विठ्ठल पंढरपुरात कसे आले, समजलं का? ह्या 3 घटना एकात एक आहेत. हे नारदांनी काय केलं? शक्य केलं. काय केलं? फक्त ब्रजवासींना आणून द्वारकेमध्ये भेट करवले, सगळं झालं. मग रुक्मिणी माता रुचली, गेले निघून, ते लुप्त झाले, ते संतुष्ट झाले. ह्या 16,108 कन्या पण संतुष्ट झाल्या. भगवंतांना पण सिद्धांत स्थापित करता आला. हीच कथा आपण आपल्या घरी गेल्यावरती आपल्या नातेवाईकांना सांगायची. बघा किती सुंदर कथा आहे. पंढरपूर म्हणजे सामान्य नाही हो बरं का. हा ना, पंढरपूर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं काय म्हणे, हे गोकुळच आहे. काय? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर वेळ तशी संपलेली आहे, प्रभूजींनी पण मान हलवलेली आहे. पण तरीसुद्धा आपण 1-2 मिनिट एक प्रश्न घेऊया. कोणाचा काही प्रश्न असेल, आध्यात्मिक जिज्ञासा असेल, आपल्याला काही समजलं नसेल
तर आपण विचारू शकता जप कसा करायचा, काय करायचा. ह्या भक्तांना भेटा इथं सुंदर. रोजी उभे राहा, इथले भक्त उभे राहा. माताजी काही भक्त उभे राहा. माताजी 16 माळा करतात दीक्षित माताजी, उभे राहा माताजी. हां, काय नाव आहे आपले? नामदेव हरिप्रभू विनोद उभे राहा. रामानंद गुरुप मला नाव येणं, मी नवीन आहे ह्यांच्यासाठी, हे माझ्यासाठी नवीन आहेत. नाव मला आणखी पाठ, मला नाव लवकर पाठ होत नाहीत लवकर. माताजी उभे राहा ना प्लीज. हां हां, तिलक लावलेलं माताजी उभे राहा. तर बघा, असा नियम आहे इस्कॉनमध्ये की जर प्रभूजींना काही जिज्ञासा असेल तर हे प्रभूजींना विचारायचं. आम्ही असं तेव्हा विचारायचं सर्वांसमोर. आणि माताजींना काही जिज्ञा असेल तर प्रभूजी माताजी मिक्स होत नाहीत. असा आपला शिष्टाचार आहे आपल्या समाजाचा, बरोबर ना? आदर्श शिष्टाचार आहे, बरोबर का नाही? असं असलं पाहिजे, एक रेषा असली पाहिजे. तर माताजीनं काही जिज्ञा असली, माताजीनं पहा तुम्ही सर्वजण. काय नाव माताजी? हां, धामेश्वरी ना? तर माताजीनं भेटा. आणखी पण काही माताजी आहेत पण लाजणी उभं राहणार, लाजत आहेत, तर त्यांना आपण भेटू शकता. तिलक लावलेत. आपल्याला कसं हे आपल्याला शिकायचं, जप कसा करायचा, नैवेद्य कसा लावायचा, भगवंतांना निवेदन कसं करायचं, आरती कशी करायची, आचमन कसं, आपल्याला काहीच माहीत नसते. आपण सगळं विसरलो, आपली संस्कृती कुणी विसरवली. बसा काय. एक ब्रिटिशचा एक अधिकारी होता, तो इकडे आलता, मॅकलेन काहीतरी नाव होतं त्याचं, बरोबर ना? त्यांनी काय केलं, आपला ब्रेन वॉश केला. हे सगळं मायथॉलॉजी म्हणे, सगळं खोटं आहे म्हणे, पुराण वगैरे काही नाही, वेदशास्त्र काय नाही. ते आपलं घेऊन जाऊन त्यांनी शोध लावलं विमानाचा. आपल्याला त्यांनी वेड केलं आपल्याला मूर्खात वेड्यात काढलं त्यांनी. आणि एवढे मोठे, आणि खरं तर आपण हे सगळे शोध इथं आधीच लावलेले होते, बरोबर ना? आणि आपली जी संस्कृती आहे, ज्ञान आहे सर्वात श्रेष्ठ, हे शिकायसारखं आहे. हे फक्त ऐकायची वस्तू. तर हे सर्व जे ट्रेनिंग आहे आपण हळूहळू इथं सुरू करणार आहोत. कसं आचमन करायचं, आचमनचं काय अर्थ आहे, आपल्या जीवनामध्ये त्याचा काय लाभ आहे, ते कसं आपलं रक्षण करतं, बरोबर ना? आरती कशी करायची, तिचे अर्थ काय आहेत, काय माहिती नसतं. लोक येतात, टाळ्या वाजवतात, आपलं चाललंय, लक्ष सगळं तिकडंच असते. ते मिळणारच आहे हो, बरोबर ना? 2 मंत्र लोकांना माहीत असतात, ओम नमो भगवते वासुदेवाय. एक जण काय करायचं, एक म्हातारी येऊन बसायची. तुम्हाला खरं सांगतो, खरी घडलेली घटना, 2च मिनिटं घेतो, प्रो जास्त नाही. म्हातारी येऊन बसायची समोर आणि असं म्हणलं ओम नमो भगवते वा, 3दा झालं की झोपून जायची, अक्षरशः झोपून जायची. आणि प्रवचनकाराला कसं आहे, एखादं झोपलं ना टेन्शन येतं. कारण का एखाद्याच्या प्रवचनात कुणी झोपलं ना, ते प्रवक्ता नरकात जातो. खतरनाक कायदा आहे. तर बसणं म्हणजे काय, हे प्रभूजी बसले तर हार घातलाय, बसतं लय प्रतिष्ठा मिळाली, तसं काय नसतंय. म्हणजे जोखमीचं काम आहे ना. जसं की ड्रायव्हिंग करणं किती जोखमीचं काम आहे. 50 लोकांना जिवंत बीडपासून परळीपासून बीडपर्यंत पोहोचा, जोखमीचं काम आहे ना. सगळे झोपू शकते फरकत, पण भिहो त्यांनी झोपला म्हणजे सगळे झोपले, बरोबर की नाही? तसं प्रवक्त्याचं काम असतं. आणि मला टेन्शन यायचं, ती म्हातारी झोपायची. मी देवाला प्रार्थना का, देवा काहीतरी करायचं, मला नरकात जायचं नाही. काय झालं माहिती आहे का, खंडेराय आले, खंडेराया काळे भोर खंडेराय आले. म्हातारी खांब्याला टेकून अशी झोपायची, हा करून झोपलं. तो डोकं होतं ना जो हा करून. खंडेराय गेले रे, तागडीवर गेली मस्त. आणि कथा संपत होती, म्हातारी थोई थोई करून उठली. दुसरा ते मंत्र सुरू झालं, महाप्रसादे गोविंदे वदनी कवळ घेता नाम. म्हातारी उठली, आता झालंय म्हणले सगळं, थू थू करत उठली, बसली पंक्तीला, खाऊन गेली. दुसऱ्या दिवशी कथा सुरू, म्हणजे चर्चा सुरू झाली गल्लीमध्ये. इकडं अशीच गल्ली होती, इकडली नाही आमच्या तिकडली. सुरू झाली, भारी कथा सांगितली महाराजांनी, भारी कथा सांगितली महाराजांनी. ती म्हातारा म्हणली, काय भाव, लय गोड कथा, लय गोड. काय गोड कथा, खारट होती. असं मला लई काय काय सांगतं. आणखी एक म्हातारी सांगतो, पुढच्या वेळेस सांगतो. पुढच्या वेळेवर आणखी एक म्हातारी झोपायची, पण तिला आपण पुढच्या वेळेस सांगू. तर आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. तुमच्यामुळे मी पण कथेमध्ये आनंद घेतो. माझं सुद्धा पांडुरंगाचं चांगलं स्मरण झालं. आपण ध्यानपूर्वक ऐकला, झोपला नाहीत. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर